विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नद्यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। भारतातील नद्या। भारतीय नदी प्रणाली ही प्रामुख्याने 2 गटांमध्ये विभागली जाते। 1. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि 2. भारतीय पठारावरील म्हणजेच द्विकल्पीय नद्या। हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या या सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी आहेत। हिमालयीन नद्या बारमाही आणि युवा अवस्थेतील नद्या आहेत। हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या 1. अरबी समुद्राला मिळतात आणि 2. बंगालच्या उपसागरास मिळतात। तर असे त्यांचे 2 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या, त्या म्हणजे सिंधू नदी, सतलज नदी। आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा नदी। सिंधू नदीचा उगम हा मानस सरोवराच्या उत्तरेस होतो। सिंधू नदी ही भारताच्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये प्रवेश करते आणि ही नदी चीन, भारत आणि पाकिस्तान या 3 देशांमधून वाहते। काश्मीरमधून वाहत जाऊन गिलगिट या ठिकाणी पाकिस्तानात प्रवेश करते। सिंधू नदीची लांबी ही 2880 किलोमीटर एवढी आहे। झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास, झास्कर, गिलगिट, शोक या सतलज नदीच्या उपनद्या आहेत। पंजाब आणि हरियाणा राज्य तसेच दक्षिण व पश्चिम राजस्थानमध्ये सिंचनासाठी या नदीचे पाणी वापरले जाते। सिंधू नदीला वर्षभर पाणी असते। त्यानंतर सतलज नदीचा उगम हा मानस सरोवराजवळील राकस सरोवरात सतलज नदीचे मूळ नाव शतद्रू किंवा शताद्री असे आहे। सतलज नदी ही शिपकिला खिंडीतून भारतात हिमालय प्रदेशात प्रवेश करते। हिची लांबी 1450 किलोमीटर एवढी आहे। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून वाहत ही नदी पाकिस्तानात सिंधू नदीला मिळते। बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या गंगा नदी। गंगा ही भारतातील 5 राज्यांतून आणि बांगलादेशातून वाहणारी आंतरराष्ट्रीय नदी आहे। गंगा नदीचा उगम कुमाऊ हिमालयातील गंगोत्री येथे हिमनदीपासून होतो। गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा देवप्रयाग येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे नाव देण्यात आलेले आहे। उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यातच गंगेची लांबी ही 1200 किलोमीटर एवढी आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 5 राज्यांमधून ही नदी वाहते। गंगेच्या प्रमुख उपनद्या रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, महानदी, यमुना आणि शोन या आहेत। या नदीच्या एकूण 115 उपनद्या आहेत। गंगा नदीच्या खोऱ्याचा विस्तार हा देशातील 10 राज्यांमध्ये झालेला आहे। यमुना नदीचा उगम यमुनोत्री हिमालयातील या ठिकाणी झालेला आहे। यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी की जी अलाहाबाद येथे गंगेला मिळते। सरस्वती ही गुप्त नदी या ठिकाणीच मिळते। या नदीच्या उपनद्या सिंध, चंबळ, बेटवा, धसान, केन या आहेत। ब्रह्मपुत्रा नदी ही मानस सरोवर तिबेट या ठिकाणी उगम पावते आणि भारतातील हिची लांबी 885 किलोमीटर एवढी आहे। सांगपो या नावाने तिबेटमधून वाहणाऱ्या नदीस भारतात अरुणाचल प्रदेशात दिहांग म्हणतात। दिहांग नदीस दिबांग व लोहित या नद्या येऊन मिळतात। त्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखले जाते। ब्रह्मपुत्रा नदी चीन, भारत आणि बांगलादेश या 3 देशांमधून वाहते। ब्रह्मपुत्रा ही गंगेची उपनदी आहे।
तसेच ब्रह्मपुत्रा भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमधून बांगलादेशातून वाहणारी एक नदी आहे. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही जमुना या नावाने ओळखली जाते. आणि जगातील सर्वात मोठे नदीय बेट हे माजुली या ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात गाळाच्या निक्षेपणामुळे निर्माण झालेले आहे. आता भारतीय पठारावरील म्हणजेच द्विकल्पीय नद्या. 1. या नद्यांचे वाहण्याच्या दिशेनुसार या नद्यांचे 4 प्रकार पडतात. 1. दक्षिण वाहिनी नद्या, 2. उत्तर वाहिनी नद्या, 3. पश्चिम वाहिनी नद्या आणि 4. पूर्व वाहिनी नद्या. पहिल्या प्रकारामध्ये दक्षिण वाहिनी नद्या या लुनी, साबरमती आणि मही या नद्या आहेत आणि या सर्व नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. दुसरा प्रकार उत्तर वाहिनी नद्या. यामध्ये चंबळ, शोण, बेटवा, केन या उत्तर वाहिनी नद्या असून बंगालच्या उपसागरास मिळतात. तिसरा प्रकार पश्चिम वाहिनी नद्या. या नद्यांमध्ये नर्मदा, तापी, वैतरणा, उल्हास, वशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, शरावती आणि पेरियार या नद्यांचा समावेश होतो. आणि चौथा प्रकार पूर्ववाहिनी नद्या. या नद्यांमध्ये दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी, कृष्णा, महानदी, पेन्नेरू, कावेरी आणि पूर्ववाहिनी नद्या की त्यांच्या एखाद्या मुख्य नदीस किंवा मुख्य नद्या या बंगालच्या उपसागरास मिळतात. तर असे 4 प्रकार हे पठारावरील नद्यांचे पडतात. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील नद्यांचे प्रकार पाहिले आणि त्यामध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होता त्याची उदाहरणंही पाहिली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.